मुद्द्यावरून ओबीसी समाज सुद्धा आता आक्रमक झाला असून ओबीसी समाजानं आता मुंबईमध्ये आंदोलन छेडलेलं आहे। आजही ओबीसी समाजानं वांद्रे पश्चिम ते अंधेरी तहसील पर्यंत बाईक रॅली काढली आणि आपल्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। ओबीसींसाठी मेगा भरती सुरू करा अशी मागणी ओबीसी समाजाकडून करण्यात आली आहे। ओबीसी नेते प्रकाश शेंडगे हे देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत। आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी समाज आता चांगलाच आक्रमक झालेला आहे। आज वांद्रे पश्चिम ते अंधेरी तहसील पर्यंत ही बाईक रॅली काढण्यात आली। ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागता कामा नये यासाठी ओबीसी समाजाने त्याचे नेते जे आहेत ते गेल्या अनेक दिवसापासून तीव्र आंदोलन करतात आणि भूमिका मांडतात। मराठा आरक्षण संदर्भातला हा पेच प्रसंग निर्माण झालेला आहे। आपल्यासोबत प्रकाश अण्णा शेंडगे सध्या हा जो पूर्ण बाईक रॅली जे आहे अंधेरीच्या तहसील कार्यालयापर्यंत काढली जाणार आहेत। आपल्यासोबत अण्णा शेंडगे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमका काय मुद्दा आहे। तुम्ही अनेक दिवस आंदोलन करतात आणि आज सुद्धा विविध ठिकाणी तुमची आंदोलन सुरू आहेत। तुम्ही या ठिकाणी बँडाऊन कशा पद्धतीने तुम्ही बाईकवरून जाणार आहे आणि नेमका थोडक्यात मुद्दा काय? नाही, आज या महाराष्ट्राच्या इतिहासातलं ओबीसीचं आणि भटक्या विमुक्तांचं सगळ्यात मोठं आंदोलन जे आहे ते राज्यव्यापी आंदोलन आज आम्ही पुकारलेलं आहे। एक मोठा एल्गार आम्ही पुकारलेला आहे। कारण आता ह्या मराठा आरक्षणाच्या स्थगितीनंतर काही मराठा समाज नेते पुढारी हे एक षड्यंत्र करतायत की कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाला ओबीसीमध्ये घुसवायचा अशा मागण्या जाहीरपणे करत आहेत आणि त्याच्या विरोधात कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाला ओबीसीमध्ये येऊ देता कामा नये ही मुख्य मागणी। आणि त्याचप्रमाणे जी मेगा भरती जी थांबवलेली आहे ती ताबडतोब सुरू केली पाहिजे। MPSC एक्झाम यांनी पुढे ढकललेली आहे। या ठिकाणी ओबीसीच्या एखाद्या महामंडळाला निधी दिला जात नाही आहे, महाज्योतीला निधी दिला नाही, भटक्या विमुक्तांची महामंडळ, धनगर समाजाच्या योजना आहे, सगळ्या कुणालाही निधी दिला जात नाही। आणि ह्या सगळ्याच्या निषेधार्थ आज आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही एल्गार पुकारलेला आहे। आज या ठिकाणाहून आम्ही अंधेरी तहसील कार्यालयावरती या ठिकाणी बाईक रॅलीने आम्ही जात आहोत आणि त्या ठिकाणी निदर्शनं करून आम्ही त्या ठिकाणी निवेदन देणार आहे। जर 15 दिवसाच्या आतमध्ये